प्रेमी नहीं होना का गोंयच्यान 2000 भुरगे नीट परीक्षे बसतात तितके 2000 नीट परीक्षे बसतात सीट कितले 2000 भुरगे नीट परीक्षे 100 मुखार कितले सो यू हॅव टू ऑलवेज थिंक इफ नॉट डॉक्टर्स बिहेवियर देन यू कॅन गो फॉर नाजाल्यार कितें खबर आसा देन यू लँड फॉर नर्सिंग नाजाल्यार BSc पळयात तुमी दोतोर म्हणटा मनीस नर्सिंग दोतोर म्हणटा मनीस BSc करून मागीर फॅक्टरी उबे रावपाचें दोतोर म्हणटा दोतोर जावपाक पळोवपाक जाय न्ही इफ नॉट डॉक्टर देन वन हॅज टू बिकम इंजिनियर दीज आर टू इक्वल थिंग्स सो मॅथ्स सोडप very dangerous. मन भरून येत आहे आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारांऐवजी शब्दांच्या थिंबांनी हे पत्र लिहितो आहे. हे फक्त काही ओळींचं पत्र नाही, हे त्या माऊलीच्या चरणावर अर्पण केलेलं मनोगत आहे, जिचं नाव प्रभावती आहे आणि जिच्या पोटातून तुम्ही या जगात आलात. आणि त्या मातेला साथ देणारा एक संयमी विचारवंत पिता अंकुशराव. ह्या दोघांच्या पुण्याईचा हा प्रभाव आहे की आज एक वृद्ध शेतकरी तुमच्याकडे डोळ्यात श्रद्धा आणि काळजामध्ये विश्वास घेऊन पाहतो आहे. तुम्ही आमच्यासाठी केवळ एक मंत्री नाही, तर प्रभावतीच्या ममतेचा उबदार हात आणि अंकुशरावांच्या तत्वज्ञानाचा आधार बनून उभे राहिलात. मी तुमचा एक साधा वृद्ध शेतकरी आहे, आयुष्याच्या संध्याकाळी पोहोचलेला, पण अजूनही पावसाच्या पहिल्या सरीसारखं आशेचं थेंब माझ्या डोळ्यात आहे आणि त्या आशेचा आधार तुम्ही आहात सुभाष भाऊ. तुमचं नाव घेणं म्हणजे शिरोड्याच्या मातीतल्या श्रीदेवी कामाक्षीच्या कृपेचा अनुभव घेणं. त्या देवीच्या डोळ्यातील तेज आणि कृपेच्या पदस्पर्शातूनच तुम्ही चालत आलात. आमच्या भोवती ज्ञान, सेवा आणि कर्तव्य भावनेचा संकल्प घेऊन उभं राहिलात. तुमचे वडील अंकुशराव शिरोडकर हे नाव उच्चारताच माझ्या मनात एक नतमस्तक भाव उत्पन्न होतो. त्या पुण्यात्माचं तेज तुमच्या डोळ्यात आणि त्यांच्या विचारांची शिस्त तुमच्या कार्यशैलीत दिसते. ही केवळ ओळख नाही, ही एक धारणा आहे जी आजही शिवग्राम शिक्षण संस्थेच्या भिंतीवर ध्वनित होते. तुमच्या हातून उभारलेलं शैक्षणिक साम्राज्य हे भव्य असलं तरी त्यातला अनुशासनाचा मंत्र हा प्रत्येक वर्गखोलीत गुंजतो. या साऱ्या ज्ञानपीठांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारे उघडणारे तुम्ही साक्षात गुरु स्वरूप.
पण ह्या साऱ्या भव्यतेच्या पलीकडे तुम्ही आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी आपुलकीचं सावलीदार झाड आहात. मंत्रिपदाच्या उंचीवर पोहोचूनही तुम्ही मातीला विसरला नाही. तुमच्या खांद्यावरचा हात आम्हाला देवदूताचा स्पर्श वाटतो. जलस्रोत खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून तुम्ही ज्या तळमळीनं काम केलं ते अनुभवणं म्हणजे देवाचं वरदानच. शेतकऱ्याच्या विहिरीत पाणी येणं म्हणजे त्याच्या नशिबात उजेड येणं असतं आणि त्या उजेडाचे तुम्ही एकमेव कारण आहात. तुम्ही माझं म्हणणं ऐकलं, वेळ दिला, बंधाऱ्याचं काम पूर्ण केलं. त्याच दिवशी मला पाणी मिळालं नाही तर आयुष्य मिळालं. तुमची भेट, एक हास्य, डोळ्यातली आपुलकी हाच माझ्या जगण्याचा उत्सव आहे. सुभाष भाऊ, तुम्ही मंत्री म्हणून मोठे नाही, तुम्ही माणूस म्हणून थोर आहात. तुमच्या दूरदृष्टीने आखलेल्या योजनांनी केवळ एक बंधारा तयार झाला नाही तर आमच्या भेगाळलेल्या जमिनींना ओल आली. कोरड्या विहिरींमध्ये आशेचा जलस्रोत निर्माण झाला आणि आमच्या डोळ्यामधल्या थकलेल्या पापण्यांना पुन्हा एकदा उद्याच्या पहाटेचं स्वप्न मिळालं. तुमच्या निर्णयांनी आमचं जीवनच वळणावर आलं. जिथं मरणाच्या छायेतून बाहेर येऊन शेती पुन्हा नांगरू लागली आणि घरातल्या देव्हाऱ्यात दिवा पुन्हा उजवू लागला. श्रीदेवी कामाक्षीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. या पत्राच्या प्रत्येक शब्दामागे माझं जीवन आहे. ह्या ओळीत माझं उभं आयुष्य आहे. तुम्हाला भेटलेल्या त्या क्षणापासून बंधाऱ्याच्या पाण्याने हिरव्या झालेल्या माझ्या शेतांपर्यंत तुमच्या हातून झालेलं प्रत्येक कार्य म्हणजे त्या पुण्याईचा वारसा आहे आणि त्या पुण्याई पुढं माझं हे वृद्ध शेतकरी मन नतमस्तक आहे. तुम्ही नेता नाही, तुम्ही आमच्यासाठी देवाच्या रूपातील शिक्षक आहात. तुमचाच वृद्ध शेतकरी, नाव न सांगणारा पण मनापासून प्रेम करणारा आणि जो शेवटच्या श्वासांपर्यंत आपले सुभाष भाऊ म्हणून अभिमानाने डोळे मिटेल, तोच मी तुमच्यातलं माणूस पण देव मानणारा, शुभेच्छांपेक्षा आशीर्वादाने तुमच्या सोबत चालणारा तुमचाच एक लाडका शेतकरी. धन्यवाद. आयज हांगा प्रोग्राम बऱ्यान बरो हांगासर म्हाका दिसता घडोवन हाडलेलो आसा. तुमचो नव चैतन्य, आमचो प्रेसिडेंट आमचो कृष्णा पालेकर, म्हजो बरो मित्र. तशेंच आयज ह्या प्रोग्रामाक हांगासर हजर आसलेलो आमचो WRDचो मिनिस्टर सर सुभाष शिरोडकर, तशेंच तुमच्या म्युनिसिपालिटीचे काउन्सिलर, तशेंच पुगिया गांवचे मोपा गांवचे सरपंच सुबोध महाले, तशेंच असले प्रिंसिपल, वायस प्रिंसिपल, तशें टिचर्स आनी सगळे तुमचे बरे मागपी हांगासर तुमच्या हांगा आयज हजर आसलेले आसा. तशेंच आयज हो प्रोग्राम जो आयज घडोवन हाडलेलो आसा कारण बरें, कित्याक आमकां जे पळय भुरग्यांनी हें शिकपाची खूब गरज आसा. जें उदक आमकां कित्याक सेफ करून दवरूंक जाय फ्युचर, ताका लागून आयज म्हाका दिसता तुमचो सर येयल्लो आसा, तुमकां लॅक्चर दितलो तो कशें. आनी म्हाका दिसता हो जो मिनिस्टर आयज आमकां लाभलेलो आसा आमच्या पार्लमेंट, तो खऱ्यांनीच बरें काम करता. जे आयज आमच्या पेडण्यांकूय लागून तेणी खूब बरें काम केल्लें आसा. जे आयज तुमकां दिसता पेडण्यांक लागून आयज आमच्या उदकाचे खूब प्रॉब्लेम आसले, खूब वर्सां जालीं हांगासर खूब मिनिस्टरूय येवन गेले, जावन गेले, जाल्यार हे उदकाचे प्रॉब्लेम केन्ना सॉल्व जावंक नासले. जेन्ना हांव हांगासर पेडण्यान येयल्लो तेन्ना हांवें सदांच हें केल्लें कितें, पयलीं हांव उदकाचे प्रॉब्लेम सॉल्व करून दितलो म्हणून. आनी ते आयज हांगा आमकां बऱ्यान बरो हो सपोर्ट दिल्लो आसा सुभाष सरान, आनी ताका लागून हे आयज पेडण्याचे प्रॉब्लेम सॉल्व जाल्ले आसा. तसोच आमचो डायनेमीक CM प्रमोद सावंत सर, होय बी बऱ्यान बरें आमच्या पेडण्यांक लागून बरें काम करता आनी तो बरो सपोर्ट दिता आमकां. आयज तुमकां पयली पार तुमकां खबर आसा जे वॉटर रिसोर्स आमच्या WRDचे हांगासर उदक ते मागीर आमच्या PWDक सप्लाय जाता. ताका लागून हे बरें काम केल्लें आसा. आनी आयज आमकां जे पळय आयज
हांव एकूच सराक सांग सोदता जे पळय आयज झरे म्हणटात जे आयज आमचे एअरपोर्ट वयर जाल्लो आसा ते एअरपोर्टाची माती येवन ते झरे आयज सगळे पुरलेले आसा ताका लागून तेजेरूय एक लक्ष दिवपाची खूब गरज आसा कित्याक ते झऱ्याचेर आयज लोक ते उदक यूज करताले डेली यूज करताले ते आयज बंद जाल्ले आसा हांवें ऑलरेडी WRD दाखयल्ले आसा आनी हांगासर ते जाता तितले फास्ट हे काम आमचे करून तो दिवचे आनी आयज तुमकां खबर आसा उदक सेव करपाचें कशें तें तुमी भुरग्यांनी हे लक्षांत दवरूंक जाय जेन्ना उदक आसता तेन्ना कशें तें यूज करचें न्हू कित्याक आयज उदक जें आयज तुमकां येता म्हाका दिसता एटलिस्ट 3 ते 4 वरां आयज आमच्या पेडण्यान डेली उदक येता तें उदक पयलीं आपल्याक जाय पळय तें उदक दवरचें जे आतां म्हाका दिसता चडशे लोक मिसयूजूय करतात गाडयो धुवपाक हे करतात उदक आमच्या बेश्टेच झाडांक घालतात पावस येयल्यारूय बी ताका लागून हे अशेंच उदक पिड्ड्यार करचें न्हू ताका लागून हेजेर लक्ष दिवचें भुरग्यांनी पयलीं जेन्ना घरानूय कोण जाणटे बसून आसात ते मिसयूज करतात जाल्यार तुमी तांकां सांगपाची खूब गरज आसा ज्यो आयज आमच्या पेडण्यान अशेंच म्हाका दिसता बरें हें आसचें कित्याक फुडें पेडण्यान आमकां केन्नाच उदकाचें हें कमी जावचें न्हू आनी असोच आमकां सपोर्ट सराचो आसचो आनी फुडलीं आमची कितें कामां आसा ती सरान करून दिवची इतलें सांगतात म्हाजी 2 उतरां हांगाच सोंपयता आनी जे बी एकूच तुमकां सांगूंक सोदता जे आयज हांगासर प्रोग्राम जाला ह्या स्कुलाक हांव सदांच सपोर्ट दिता आनी आयज ह्या स्कुलाची फायल पास करूनूय हाडलेली आसा जे 1,86 lakhs ह्या आख्या हे फूल रुफिंगाय हे करपाचें आसा ताका लागून हे जे पळय आयज हांगासर स्कुलान सदांच हांव हे स्कुलाक विजीट केल्ले आसा हे स्कुलाक लागून हांवें कॅमेराजूय दिल्ले आसा खुबशीं काम हे स्कुलाक लागून केल्लें आसा पूण हांगासर जे PTA मनीस आसा तेंच्यांनी पॉलिटिक्स करचें न्हू खंयसरूच हे पॉलिटिक्स भुरग्यांक म्हारग पडटा मागीर ताका लागून हांव तुमकां सांगूंक सोदता जे पळय काम केल्लें आहा तें काम करपाक दिया काम करपाक उमेद येता आनी तशें फाटीं ओडचें न्हू इतलें सांगल्यार म्हाजी 2 उतरां सोंपयता जीवनाचे कमिटमेंट आसा पळय त्या विशया कडेन आसपाक जाय कळ्ळें पूण आयच्या दिसाच्या निमित्यान लक्षांत घेयात इट इज नॉट अ लँग्वेज तुगेलें जस्ट व्याख्यान स्पीच न्ही हांवें पेडण्यात जवळ जवळ 2 लाख स्क्वेअर मिटर म्हणजे 20 हेक्टर जमीन रोवपाक जाय म्हाका म्हणून नागजर कोणाक तुमकां लागता नागजर आमचे एक पण पावस आसा आनी सायडीन कॅनल आसा त्याची कुशीन जमीन आशिल्ली जमीन हांवें रोवपाक लायला म्हणून आनी आख्ख्या गोंयभर ऑफकोर्स म्हजे अधिकाराचो वापर करपाक जाय अधिकारी येवन खर्ची बसून ऑफिसांत बसून टायमपास करून गेलो ना 15 लाख जमीन आमी रोवपाक घेतली आसा म्हणून टार्गेट दिला पेडण्यात म्हणजे नागजर आसा पळय न्ही तरी सादारण 1 लाख वयर जमीन आसा ती रोवपाक सगळ्यांक आमचे कडेन इतले कितें मदत जाता ती मदत करतलो उदक 24 hours मेळटलें थंय कारण कॅनल लागींच आसा मातशें हेका आमचो शेड्यूल इंजिनियर आसा पळय ताका कमीट करा इवन पेडणेच्या आमदाराक आनी बाकीच्यांक विनंती आसा म्हजी अजून खंय मोठी जमीन आसा जर जाय 1 लाख 1.5 लाख जमीन आसा जर जाय अंदूच्या वर्साक रोवन आमी दितात अंदूच्या वर्सा रोवन आमी दितात फुडल्या वर्सा त्या लोकांनी रोवपाचें हांवें कन्सेप्ट तो घेतलो आनी त्या अनुसार पेडण्यात हरीत हिरवीगार अशें करतना जर जाय जाल्यार म्हाका सांगसर काही भुरग्यांनी चड करून तरुणांनी फुडाकार घेवचो नवचेतना स्वामी फुडाकार घेवचो इंडस्ट्री संबंधी आमी उदकाच्या हळद जशें आमी आमच्यांनी हार्वेस्टिंग करपाक जाता आमचे वेगळ्या इंडस्ट्री आसात तातूंत ते जवळ जवळ 5 ते 6 इंडस्ट्रीनी वॉटर हार्वेस्टिंग केला जितले उदक आसा ते सगळे उदक आसा पळय न्ही ते जमनी भितर सोडटात काही उदक ते सेव करतात आनी परत रिट्रीट करून वापरतात इवन वेस्टेज वॉटर जे आसा पळय न्ही सेप्टीक टँका उदक आसा पळय न्ही ते सुद्धा उदक आज वापरतात बरेच ठिकाणी पण एकंदरीत आमी उदक सांबाळपाक जाय कारण लक्षात घ्या उदक म्हटल्यार समृद्धी ज्या जाग्यार भरपूर उदक आसा थंय समृद्धी खूब उरता आयकल न्ही समजा जर वाळवंट आसा उदक ना कितें जातलें तशें रेवेन्यू उरता तशेंच रेतेरी उरता तशेंच ते झाडा पेडा जावचें ना आनी म्हणून थंय पयलीं काम कितें केलें जर जाय ताणें उदक पयलीं हाडलां आनी ते उदकाच्या माध्यमांतल्यान ते समृद्धी तयार जाली इंडस्ट्री तयार जाली झाडां तयार जाली निसर्ग तयार जालो आनी उदक हे आमी सांबाळपाक जाय आयच्या दिसाच्या निमित्यान म्हाका तुमकां सगळ्यांक विनंती करता सारकी अशी यू मेक अ फार्मर्स क्लब भुरग्यांचो फार्मर्स क्लब करात हांगसर जमीन आसा भाटकार कोणूय आसूं हे लक्षांत घेयात उत्पन्न करपाक पिकावळ करपाक तुमगे जाणटेले जमीन आसा पळय न्ही ती जमीन पिकावळ करपाक कोणाचें बंद राखचें ना सरकारा कडल्यान स्किमी आसात म्हज्या डिपार्टमेंटांतल्यो स्कीम आसा
पण वन थिंग, लास्ट थिंग आय वुड लाईक टू कन्क्लूड, वर्क कल्चर खूप महत्वाचे आहे. भुरगो गरीब असो, श्रीमंत असो, हुशार असो, न हुशार असो, वर्क कल्चर इज द मस्ट. किती म्हटलं आहे, वर्क कल्चर इज द मस्ट. सकाळी पुढे उठून आपली कामाला लागप, काम करून घेऊ. आणि ॲक्च्युअली यू विल ऑलवेज हॅव स्पेअर टाइम. तुमची स्टडी करून, अभ्यास करून सुद्धा तुमच्याकडे भरपूर स्पेअर टाइम असतो. आणि त्या टायमामध्ये तुम्ही खेळपाचे. आता व्हिडिओ बी मातसो असला का, व्हिडिओ बी आसा पयली, गेम बी आसा पयली, लक्षात घ्या. म्हाका केन्नाच म्हजो व्हॉट्सॲप पळोवपाक पडूना. व्हॉट्सॲप जो आसा पयली तेजे जवळ जवळ 200-300 मेसेज दिसा येता. हांव पळयलो केन्नाच. दॅट नो नीड, गरजूच ना. गरज आसल्यार म्हाका पळय सांगलो फ्रेंड, हांवें बरें तुका धाडला कितें पळया म्हणून. ताजें एखादी इन्फॉर्मेशन आसता, नॉलेजेबल कितें आसता तें पळयता. बट डोंट वेस्ट द टायम, बिकॉज लायफ इज व्हेरी प्रिशियस. म्हाका सांगा, तुमच्या पेडण्या तालुक्या भितर परत जन्म आयलो कोण मेळ्ळा तुमकां केन्ना? परत जन्म आयलो कोण आसा भोंवता तुमच्या आमचे भितर? इज ओनली वन्स. सो एवरी सिंगल मिनिट, एवरी सिंगल अवर, एवरी सिंगल हे म्हणटात कितें, टायम इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू मेक अ व्हेरी कॉन्क्रीट अँड सायझबल कॉन्ट्रिब्युशन. आणि म्हणून कीर्तिमानाचे तेच नाव घेऊन, कीर्तिमान ब्युटिफुल नेम, हांव अशें म्हणत बरावे परी कीर्तिरूपी उरावे म्हणटात जाणटेल्या. आणि त्यानुसार मागीर भुरगेपणांतल्यान धरून आमी जे कितें बरें काम करतात पळय न्ही, तें काम आमी तशेंच मुखार व्हरपाक पळोवपाक. हांव वचना फाल्यां, पूण म्हजो थंय कॅम्पस जो आसा पळय न्ही, जवळ जवळ 25 कोटीचो कॅम्पस थंय उरतलो. नेक्स्ट 50-100 इयर्स, मुखारी 100 वर्सां, मुखारी 100 वर्सां तो कॅम्पस उरतलो. भुरगे थंय येतले, शिकतले, इंजिनियर जातले. भुरगे थंय येतले, डॉक्टर्स जातले. भुरगे थंय येतले आनी टेक्निकल जातले. भुरगे थंय येतले आनी रिसर्चर्स जातले. भुरगे थंय येतले आनी सोशल वर्कर्स बी जातले. लक्षात घे. म्हणजे हेही बी संस्था आसा पळय न्ही, ह्या संस्थेन सुद्धा अशी निर्मिती जातली आणि जावपाक जाय. थेट मंत्र्यांशी संवाद साधायला मिळाला की सगळ्यांनाच प्रश्न विचारावा असं वाटतं. त्यामुळे वेळेचा अभाव आहे, त्यामुळे आम्ही ही चर्चा आटोपती घेत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं एखादा शिक्षकच योग्य पद्धतीने देऊ शकतो, हे आज आपण पाहिलं. आपले विचार आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. मी अशी आशा व्यक्त करते की जलसंवर्धनाचे हे कार्य आमचे विद्यार्थी त्यांच्या कृतीतून नक्कीच अंमलात आणतील. Rajana Shailesh Pendekar, I have a question that what are the best treatments to be used for the well water? एक समूह बांयचे उदक जे आसता पळय न्ही, ते बांयक लागीं जर सेप्टीक टँक बी ना जर जाय, म्हणजे संडासाची टाकी बी ना जर जाय, आय टेल यू वेल वॉटर इज द बेस्ट वॉटर. ताका कांयच घालपाची गरज ना. हांव स्वताक, हांव जरी मिनिस्टर जरी आसलो, आज म्हजे घरा कडेन आनी झाडाक पेडाक सगळ्यांक हांव बांयचेच उदक वापरता. म्हणजे कडेन अशी नळाची पायपलायन आसा, घालून घेतलेली आसा म्हणजे कॅम्पसा भितर. पण इवन कॅम्पसांत सुद्दां आमी बांयचेच उदक वापरतात. कारण कितें आसा, इट इज द मोस्ट प्युअरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर. प्रोवायडिंग इफ द वॉटर डज नॉट गेट पोल्युटेड. सेप्टिक टँक वगैरे वगैरे लागीं आसले जर जाय जाल्यार तें उदक पोल्यूट जाता. कळ्ळें तुका? म्हणटरी जरी आसना समजा उदक निवळ करपाक जर जाय जाल्यार ताका पोटेशियम पावडर वापरतात. हे विचारायचं आहे की घरी आपल्याला काही विहिरी बांधण्यासाठी काही सबसिडीज उपलब्ध आहेत का? चांगला प्रश्न आहे. शेती खात्याकडून विहीर बांधण्यासाठी पैसे मिळू शकतात, सबसिडी मिळू शकते. माझ्या मते साधारण 50,000 ते 90,000 पर्यंत मिळू शकतात. पण त्याच्यासाठी अगोदर WR डिपार्टमेंटचं परमिशन घ्यावं लागतं. विहीर खोदण्यासाठी परमिशन घ्यावं लागतं आणि परमिशन मिळाल्यानंतर मग तुमचा अर्ज म्हणजे शेतकऱ्याचा किंवा आता एकेका व्यक्तीसाठी देत नाही. इट हॅज टू बी फॉर कम्युनिटी फार्मिंग. म्हणजे 5 लोक 10 लोक बागायती करतात त्यांच्यासाठी एक पब्लिक वेळ देऊ शकतात आणि त्याच्यासाठी सबसिडी असते गव्हर्नमेंटकडे. आपलं WR डिपार्टमेंट पण त्याच्यासाठी सबसिडी देऊ शकते, पण सार्वजनिक वेळ. Water is stored in dams in Goa and is it enough for all the people? Not a very beautiful question, but okay. डॅमा भितर जे उदक साठवून दवरतात त्याकडे भरपूर असं लक्षात घ्या. हांवें सांगता म्हटला पळय, चेरापुंजी इज द हायेस्ट इज द प्लेस वेअर हायेस्ट रेनफॉल इज दे गेट. चेरापुंजी खंय? आसाम म्हणटा थंय चेरापुंजी गांव आसा. त्या गांवांत हायेस्ट रेनफॉल मेळटा. कळ्ळें ना? आनी गोवा इज नंबर 2.
गोंयाक 120 इंच पावस पडटा आनी त्यामुळे आमच्याकडे आशिल्ली 6 धरणां साळावले, अंजुना, नंतर मागीर तिळारी ते महाराष्ट्रात पडटा, नंतर काणकोणा 2 आसात, काणकोणा 2 डॅम आसात आनी म्हजी शिरोडे गांवांत पंचवाडी म्हणटा थंय 1 डॅम आसा. अशी सगळी मैसाळ अशी सगळी 6 डॅम्स आसात. हे 6 डॅम जे आसा पळय न्ही ते जुलय म्हटल्यार सामके भरतात आनी त्या डॅमाचें उदक सगळ्याक पुरक सारकें आसा, प्रोवायडेड देर इज नो क्लायमेट चेंज इफेक्ट. हांवें सुरवाती म्हटलां तशें गेल्या वर्साक पावस आसा पळय तो 24 जुनाक आयलो. आमी अपेक्षा कितें धरतात की जून म्हयन्याच्या पयल्या आठवड्यात पावस येतलो आनी उदक मेळटलें सगळें. पूण क्लायमेट चेंज जाल्ले कारणान पावस आसा खूब मुखार गेलो. अशें केन्नाय घडूंक शकता, दिसाक तुमी सांगूंक शकना आपूण आज येतलो आनी फाल्यां येवचो ना अशें म्हणून. त्यामुळे मुखार केन्नाय घडूंक शकता. त्यानुसार मागीर म्हणून तर वॉटर कन्जर्वेशन उदक आसा तें आमी सांबाळून वापरपाक जाय. डॅमांनी जें उदक आमी सांबाळटात तें उदक आमकां सारकें 8 महिने म्हणजे 4 महिने पावसाचे कुशीन काडटा. 8 महिने आमकां सारकें मेळूंक शकता. पण आमचें प्रोविजन खटपट आसा की आमी ते सादारणशे 10 महिने 11 महिने पर्यंत व्हरपाक जाय, म्हणजे पावोवपाक जाय. पूण ते पावयतले जर जाय जाल्यार शेतकऱ्यांनी इरिगेशन सिस्टम घेवपाक जाय, ताका आमी ड्रीप म्हणटा ती सिस्टम घेवपाक जाय, म्हणटकीर उदक आनी उरतलें. त्या नंतर मागीर गैरवापर जाता उदकाचो पळय न्ही तो जावपाक जायना. अशें करून आमी तें पळोवपाक जाय. पूण डॅमा भितर जें उदक आसा तें उदक पावूंक शकता. सरकार जलसंवर्धनासाठी कोणकोणत्या मोहिमा राबवणार आहे आणि ह्या मोहिमांसाठी गोवा सरकार सामान्य लोकांपासून काय काय अपेक्षा करतात? बेसिकली एक गोष्ट आहे, डोंट एक्सपेक्ट एव्हरीथिंग फ्रॉम गव्हर्नमेंट. हेही गव्हर्नमेंटान करपाचें, तेही गव्हर्नमेंटान करपाचें, तेही गव्हर्नमेंटान करपाचें. बरोबर, मग समाजाला काय करायचं? We have to also play our role. We have to also play our role in whatever way. रामाचा सेतू बांधताना एवढी खाण ती आपल्या पद्धतीने मदत करत होती. See, all of us we have to keep in mind that we have to change the face of India. 100 hands together, 200 hands together, 400 brains coming together. तर सरकारकडून योजना बहुत आहे, पुष्कळ आहे. उदाहरणार्थ तुम्ही मला जर इथं 50 घरांची एनओसी दिली की आय कॅन टेक अप वॉटर हार्वेस्टिंग. घरांची एनओसी जर मिळाली, घर मालकाची एनओसी मिळाली, आय कॅन टेक अप 100 हाऊसेस काय वॉटर हार्वेस्टिंग येते मला. आता त्याबद्दल नॉर्थ अँड साऊथ मध्ये वी आर टेकिंग 100 स्कूल्स, 100 प्रायमरी स्कूल्स इन नॉर्थ, 100 प्रायमरी स्कूल्स इन साऊथ फॉर वॉटर हार्वेस्टिंग, सो दॅट पीपल स्टुडंट्स विल कम टू नो की हाऊ वी गो फॉर वॉटर हार्वेस्टिंग. अजून कोणाला करायचं असेल एनओसी जर मिळाली, म्हणजे आपला सरपंच आहे का आमदार आहे, ह्या सगळ्या लोकांनी जर मदत केली तर आय कॅन टेक अप 50 हाऊसेस, आय कॅन टेक 50 बिल्डिंग फॉर वॉटर हार्वेस्टिंग. एवढे पैसे सरकारकडे आहेत आणि योजना भरपूर आहेत तशा. ओके, आय थिंक दिस विल बी द लास्ट क्वेश्चन. My name is Vandana Bhattacharya. My question is, how can we promote water conservation in our community? In the community, in the sense, in the society. Yes. You see, what I do normally, how घरातल्यान जेन्ना भायर सरता पळय न्ही, घरातल्यान जेन्ना भायर सरता तेजे माझे स्विचेस जे आसा पळय न्ही ते ऑफ आसा की ना ते पयलीं पळयता. नाल्यार हांव घरांतल्यान भायर सरलो, फॅन चालूच आसा, बटन चालूच आसा. सेविंग ऑफ ही आमकां संवय आसपाक जाय. तो उदका संबंधी सुद्धा उदक जे आसा कन्जर्वेशन करपाक जाय, सांबाळ करपाक जाय. ह्या संबंधी सुद्धा तो एक उपजत स्वभाव जावपाक जाय. नळ बंद करपाचो, जाय तितलें उदक स्वभाव येवपाक जाय उपजत. हांव केन्ना केन्ना म्हजी लायटीचे बल्ब आसात पळय न्ही ते ऑफ करता आनी वता आसतना स्टेडियमा कडेन पावले की हांसता म्हाका स्वता. आनी त्यात तूं तुगेल्या घरा कडेन बल्ब येदोसो बल्ब आसता बंद करून आयलो आनी हांगा स्टेडियमाचेर पळयलें जर जाय जाल्यार 12 वरांची व्हडली लायट पडटा. पूण आय टेल यू की सगळेच एक सायड जावंक शकना. आपले पद्दती आपल्यान काम करप. आय हॅव डन माय ड्युटी, आय हॅव डन माय रिस्पॉन्सिबिलिटी. हांवें म्हजे देशा संबंधी, म्हज्या गांवा संबंधी, म्हज्या समाजा संबंधी कर्तव्य केलें. देर आर सो मेनी वेज. यू थिंक एंड यू विल गेट रेमेडी. तूं ज्या पद्दती विचार करता त्या पद्दती तुका उदक सांबाळपाचें, ते म्हणटा उदक रक्षण करपाचें. सो मेन कशें आसा, आय एप्रिशिएट क्वेश्चन्स कित्याक लागून आनी म्हटल्यार प्रत्येक भुरग्यान प्रोजेक्ट करपाक जाय. प्रत्येक भुरग्यान आपल्याला प्रोजेक्ट करपाक जाय. प्रोजेक्ट म्हळ्यार नॉट जस्ट मेकॅनिकल टेक्निकल प्रोजेक्ट. प्रोजेक्ट कॅन बी इन मेनी वेज. उदक सांबाळा संबंधी, उदक स्वच्छ करपा संबंधी वगैरे वगैरे. जलसंवर्धन ह्या बाबतीत आदरणीय मंत्री महोदय तुम्हाला योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करतीलच,
पण त्याचबरोबर त्याचा पुढचा जो उपशीर्षक आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की युवकांनी आज काम करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेला आदरणीय मंत्री महोदय ज्या वेळेला संबोधतील, आपला अनुभव तुम्हाला सांगतील, ते ज्ञान आपल्याला मिळेलच, पण त्या ज्ञानाचं कृतीत रूपांतर होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तर ज्ञानातून कृतीकडे असं शीर्षक आम्ही या कार्यक्रमाचं दिलेलं आहे. फक्त ज्ञान घेऊन न थांबता ते ज्ञान डोक्यामध्ये शिजवत न ठेवता तर एका शिक्षकाकडून मी म्हणेन मिळालेल्या अनुभवाची शिदोरी आम्ही निश्चितपणानं कृतीत उतरवण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. कारण आजच्या समाजामध्ये तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून रील्स असो, इंस्टाग्राम वर युट्यूब वरती शॉर्ट्स असो, आज पावसाळा सुरू झालेला आहे, सगळीकडे युवा वर्ग वेगवेगळ्या धबधब्यांवरती जात आहे, वेगवेगळे पारंपरिक झरे आहेत ते आज कुठेतरी खळखळून वाहताना आपल्याला दिसत आहेत. पण माझी मित्रांनो एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे की तिथे जाऊन तुमच्या गावामध्ये जर एक सुंदरसा झरा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिची स्टोरी घालून लोकेशन मात्र पोस्ट करू नका. तर तिथे वाहत असलेला झरा कसा संवर्धन करता येईल, जलस्रोत खात्याच्या माध्यमातून कुठल्या योजना राबवता येतील, तो विचार आजच्या युवकांनी करणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच तर ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आमच्या गोवा राज्यामध्ये अनेक मंत्री आहेत, अनेक मंत्रींचा आम्ही अनुभव पण घेतो, पण नेतृत्व कसं असावं हे सुभाष भाऊ शिरोडकर यांच्याकडे बघितल्यानंतर मी एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही कधी शिरोड्यामध्ये गेलात आणि त्यांच्या शिवग्राम शैक्षणिक संस्थेमध्ये जर कधी भेट दिली, ती मग रायेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असो, सिम्बायोसिस हायस्कूल असो, डेफोडिल्स प्रायमरी स्कूल असो किंवा होमिओपॅथिक कॉलेज असो, तिथे जर तुम्ही भेट दिली आणि तिथे जर उभारलेलं सुभाष शिरोडकरांनी साम्राज्य जर पाहिलं तर एक गोष्ट मनात लक्षात येते मित्रांनो की सुभाष शिरोडकर नावाची व्यक्ती नाही तर तो एक मोठा सुविचार आहे. आणि तो सुविचार मला वाटतं की गोव्याच्या प्रत्येक माणसानं स्वीकारलं पाहिजे. मी एक जबाबदारीने इथे एक स्टेटमेंट करू इच्छितो आहे की सुभाष शिरोडकर इज वन ऑफ द ऍक्सेसिबल मिनिस्टर ऑफ गोवा. म्हणजे सामान्यातला सामान्य शेतकरी सुद्धा विदाउट अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या सचिवालयात सुभाष शिरोडकरांना भेटू शकतो. त्याची प्रचिती मला वाटतं गौरेश पेडणेकर इथे आहे, उमेश गाड इथे आहेत आणि पेडण्याच्या अनेक लोकांना आलेली आहे. आणि कुठलंच शिफारस पत्र न आणता फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी, कष्टकरी समाजाच्या हितासाठी, बहुजन समाजाच्या हितासाठी कार्य करणारे म्हणजे आदरणीय सुभाष भाऊ शिरोडकर. मी इथे त्यांचं गुणगान गातो म्हणजे मला इथे कुठला स्वार्थ त्यांच्याकडून साधायचा नाही, तर त्यांचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे, पण त्याचा अनुभव आम्ही जवळून घेतलेला आहे म्हणून मी इथे स्वाभिमानाने हे बोलू शकतो असे. आणि आमचं हे अहोभाग्य लाभलेलं आहे की आदरणीय मंत्री महोदय ह्या व्याख्यानाला आलेले आहेत. त्यांच्या अनुभवाची शिदोरी निश्चितपणानं आम्हाला कामाला येईल. आणि त्यांचा एक जो विचार आहे की आपलं स्थान जे असतं ते आपण लोकांना वापरावं, ह्या तत्वातून ते काम करत आहेत. आणि त्या कार्याची पावती निश्चितपणाने ह्या पेडणे तालुक्यातील पुढच्या पिढीला निश्चितपणाने मिळेल. आणि हे सर्व जर शक्य करायचं असेल, जलसंवर्धन आणि इतर गोष्टी, तर हे एकट्या दुकट्याच्या सहकार्याने हे शक्य होणार नाही. ज्या वेळेला असे हजारो छोटे हात एकत्र येतील त्यावेळेला त्या हजारो छोट्या हातांचा एक मोठा हात तयार होईल. तोच मोठा हात आमच्या गोव्याला दुःशक्तीला रोखणारा असेल, आमच्या गोव्याला, आमच्या पेडणे तालुक्याला तारणारा असेल. आणि त्याच वेळेला आम्ही एकसंघाने निर्धार करायला पाहिजे की सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा. आणि त्याच वेळेला निश्चय करूया गे माय गुरुजेनी पेढीनं पांगसारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे, आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे.